नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आजच्या खास व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील 10 सुंदर धरणे, पर्यटनासाठी खास आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले। चला तर मग सुरुवात करूया। नंबर 10, वारणा धरण। हे धरण कोल्हापूर जिल्ह्यात स्थित असून वारणा नदीवर बांधलेले आहे। या ठिकाणचे वातावरण अत्यंत निसर्गरम्य असून हिरवेगार डोंगर, शांत वातावरण आणि स्वच्छ पाणी यामुळे पर्यटक येथे आकर्षित होतात। पावसाळ्यात भरलेला जलाशय पाहायला खूप सुंदर दिसतो। येथे पर्यटक पिकनिकसाठी, फोटोग्राफीसाठी आणि निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी येत असतात। वारणा धरणामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला पाणी मिळते। नंबर 9, येलदरी धरण। हे धरण येलदरी गावाजवळ परभणी जिल्ह्यात पूर्णा नदीवर बांधलेले असून हे धरण केवळ पाण्याचा स्रोत नसून शेती, वीज, मासेमारी आणि पर्यटनासाठीही महत्त्वाचे ठिकाण आहे। हे एक मातीचे धरण असून याची उंची 51 मीटर तर लांबी 4234 मीटर एवढी आहे। येलदरी धरणाच्या पाण्यामुळे परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील शेती समृद्ध होते। पावसाळ्यात हे धरण भरून वाहू लागल्यास अप्रतिम दृश्य दिसते। हिरवेगार डोंगर, शांत जलाशय व निसर्गरम्य नजारे पर्यटकांना आकर्षित करतात। नंबर 8, उज्जैनी धरण। उज्जैनी धरण सोलापूर जिल्ह्यातील मांढा तालुक्यात भीमा नदीवर उभारलेले आहे। पुण्यापासून साधारण 100 किलोमीटर आणि सोलापूरपासून 105 किलोमीटर अंतरावर आहे। हे महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचे मोठे धरण आहे। धरणाचा विस्तीर्ण जलाशय दूरवरून पसरलेला दिसतो। पावसाळ्यात हे दृश्य आणखीन अप्रतिम दिसते। नंबर 7, भाटघर धरण। भाटघर धरण पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे। पुणे शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर म्हणजेच अवघ्या 2 तासाच्या अंतरावर आहे। हे धरण येलवंडी नदीवर बांधले आहे, जी कृष्णा नदीची उपनदी आहे। धरणाची उंची आहे 72 मीटर आणि लांबी जवळपास 1620 मीटर। भाटघर धरण पावसाळ्यात अप्रतिम दिसते। हिरवाईने नटलेला डोंगर, धुक्याची चादर आणि धरणातून वाहणारे पाणी हे सगळं दृश्य पर्यटकांना भुरळ घालते। येथून दिसणारा सह्याद्रीचा नजारा आणि सूर्यास्त खरंच मन मोहून टाकतो। नंबर 6, पानशेत धरण। पानशेत धरण पुणे जिल्ह्यातील खडकवासला परिसरात आहे। पुण्यापासून फक्त 50 किलोमीटर अंतरावर म्हणजेच अवघ्या 1.5 ते 2 तासात येथे पोहोचता येते। हे धरण अंबी नदीवर बांधले गेले आहे। धरणाची उंची साधारण 63 मीटर असून हे सिंचन, पिण्याचे पाणी व वीज निर्मितीसाठी महत्त्वाचे आहे। पानशेत धरणाच्या परिसरात पसरलेली हिरवाई, डोंगर रांगा आणि जलाशय अप्रतिम दिसतात। पावसाळ्यात पाणी आणि हिवाळ्यात धरणाचा परिसर स्वर्गासारखा वाटतो। शांत पाणी व गार हवा यामुळे येथे कुटुंबासोबत पिकनिक व फोटोग्राफी खूप लोकप्रिय आहे व निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण एक उत्तम स्पॉट आहे। नंबर 5, मुळशी धरण। मुळशी धरण हे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात आहे। पुणे शहरापासून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर म्हणजेच कार किंवा बाईकने 1.5 तासात पोहोचता येते। हे धरण मुळा नदीवर बांधलेले आहे। हे धरण प्रामुख्याने वीज निर्मितीसाठी टाटा पॉवर कंपनीने उभारले। मुळशी धरणाभोवतीचे सह्याद्री पर्वतरांगेचे दृश्य, दाट जंगल आणि स्वच्छ हवा खरंच मन मोहून टाकते। पावसाळ्यात धरण परिसर हिरवाईने नटतो आणि लहान मोठे धबधबे तयार करतो। मुळशी तलावाजवळून दिसणारा सूर्यास्त पर्यटकांची खास पसंती आहे। नंबर 4, जायकवाडी धरण। जायकवाडी धरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे आहे। छत्रपती संभाजीनगर पासून 50 किलोमीटर अंतरावर आणि नांदेड परभणी मार्गावर वसलेले आहे। हे धरण गोदावरी नदीवर बांधले गेले आहे। धरणाची उंची 41 मीटर तर लांबी 9918 मीटर एवढी आहे। हा जलाशय नाथसागर म्हणून ओळखला जातो आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जलाशयापैकी एक आहे। जायकवाडी धरणाभोवतीचे दृश्य डोळ्यांना खूप आनंद देणारे आहे।
विशाल पाण्याचा नजारा, सूर्यास्त आणि शांत वातावरण हे पर्यटकांना आकर्षित करतात. नंबर 3, खडकवासला धरण. खडकवासला धरण पुणे जिल्ह्यात सिंहगड किल्ल्याजवळ वसलेले आहे. पुणे शहरापासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे वीकेंडला येथे प्रचंड गर्दी असते. हे धरण मुंढा नदीवर बांधले गेले. धरणाची लांबी सुमारे 1.6 किलोमीटर असून उंची 32 मीटर आहे. हे धरण पुणे शहराचा मुख्य पाणी पुरवठा स्रोत आहे. खडकवासला धरणाच्या काठावरून दिसणारा विशाल जलाशय, डोंगर रांगा आणि सूर्यास्त खूपच मोहक आहे. पावसाळ्यात धरण अधिकच मनोहारी होते. इथे पिकनिक, फोटोग्राफी आणि निसर्ग दर्शन मोठ्या प्रमाणात केले जाते. नंबर 2, भुशी धरण. भुशी धरण पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहराजवळ आहे. पुण्यापासून अवघ्या 60 किलोमीटर आणि मुंबईपासून 90 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे हे पर्यटकांचं वीकेंड फेवरेट स्पॉट आहे. हे धरण इंद्रायणी नदीवर बांधलेले आहे. पावसाळ्यात भुशी धरण पूर्णपणे भरतं आणि धरणाच्या भिंतीतून वाहणारं पाणी छोट्या धबधब्यांचं रूप घेतं. येथील थंडगार पाणी, गार वारा आणि डोंगर रांगा पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. नंबर 1, कोयना धरण. कोयना धरण सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना नगर येथे आहे. हे धरण कोयना नदीवर बांधलेले आहे. कोयना धरणाभोवती सह्याद्री पर्वतरांगा, दाट जंगल आणि स्वच्छ हवा यामुळे इथलं सौंदर्य अप्रतिम भासते. विशाल जलाशय म्हणजेच शिवसागर तलाव तब्बल 50 किलोमीटर लांब असून तो डोळ्यांना सुखावतो. पावसाळ्यात धरण परिसर हिरवागार होतो आणि धुक्याने नटलेला दिसतो. येथून दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त अविस्मरणीय असतो. धरणाजवळील कोयना अभयारण्य हे वन्यजीव प्रेमींसाठी आकर्षण आहे. तर मंडळी, ही होती महाराष्ट्रातील 10 धरणांची सफर. यापैकी तुम्हाला कोणते धरण सर्वात जास्त आवडते ते कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.